काय काय गुण असले पाहिजे. कोण सांगणार? इकडे यायचं, एकाने एक एक सांगायचं म्हणजे आणि ते इतरांनी लिहून घ्यायचं. आपल्याला वेळ आणि परिस्थितीची जाणीव असणं गरजेचं आहे. व्हेरी गुड. टाळ्या वाजवा. जो जो इथं बोलतो त्यासाठी टाळ्या वाजवा. त्याचा दुसरा फायदा असा आहे की तुम्ही झुकणार नाही. अजून काय लागेल आपल्या व्यक्तिमत्वामध्ये? कोणते गुण लागेल? We should have patience. अरे बापरे, जोरदार. वा वा. पेशन्स. टाइम मॅनेजमेंटसाठी आपल्याला एक डेली रुटीन बनवावं लागेल, जे आपल्याला डेली फॉलो करून डिसिप्लिन मधून. व्हेरी गुड. तुझे उत्तर सफल असतात. तू अधिकारी होणार, माझा आशीर्वाद आहे तुला. आपल्याला फोकस पाहिजे. फोकस पाहिजे. व्हेरी गुड. एकाग्रता म्हणून आपण त्याला मराठीमध्ये. जेव्हा आपल्यासोबत धैर्य आणि शांती असेल तेव्हा आपण कोणताही गोल अचीव करू शकतो. व्हेरी गुड. यानं गोलचा पण म्हणजे उल्लेख केला. गोल करीत आहे का? टाळ्या वाजवा. गोलचं उदाहरण मी एक सांगू का तुम्हाला? हा बोल बोल बोल. तुम्ही लोकांनी अधिक बोला. सेल्फ एस्टीम आणि सेल्फ कॉन्फिडन्स. व्हेरी गुड. छान उत्तर आहे. अभिनंदन. गोल उद्दिष्ट निश्चित करावं लागेल. उद्दिष्ट निश्चित करावं लागेल. बरोबर आहे ना? दोन लोक अजून मला इथं लागतील. हे जरा उद्दिष्ट आपल्या डोक्यामध्ये असं पूर्ण बिनलं पाहिजे. तुम्ही दोघी जणी या इथे. आला बरं, गोल किती महत्वाचा आहे आपण एका छोट्याशा म्हणजे ऍक्टिव्हिटी बद्दल समजून घेऊया. मी जर भाषण देऊन सांगितलं ना, समजणार नाही तुम्हाला. ही कंडक्टर आहे, ही पॅसेंजर आहे. कोण आहे तू? तू एसटीची ही कंडक्टर आहे. हिला एक तिकीट मागायचं, पण फक्त एवढंच म्हणायचं एक तिकीट द्या. त्याच्या बाहेर काही बोलायचं. माग एक तिकीट. तुला पैसे पाहिजे तर पैसे देऊन दे. एक तिकीट द्या. एक तिकीट देणं. पैसे तर तिला वाटतं. हा देऊन द्या. असं मोठे मोठे तिकीट तरी कुठं करत आहे? अपडेट वा देणं आहे की नाही देणं आहे? हा काय काय ती एकटीच पाहिजे ना? तिकीट एकटीच पाहिजे. पण खरा प्रश्न काय? तू तिला तुम्ही काय म्हणायचं नाही, तिकीट दे म्हणायचं. माग तिला तिकीट माग. मला तिकीट दे. कोणती जगा की सांगायचंच नाही. जो बसला बैठे होतो पहिला काही या दोघींसाठी एकदा टाळ्या वाजवा. बसमध्ये बसणे आणि प्रवास करणे एवढ्या साध्या ऍक्टिव्हिटीमध्ये गोल ठरलेला आहे, एम ठरलेला आहे, डेस्टिनेशन ठरलेलं आहे, ध्येय ठरलेलं आहे. काय? कुठं जायचं आहे. पण आपण आपल्या आयुष्यासोबत किती हॅवं कसं करत असतो. किती लोकांच्या आयुष्यामध्ये ध्येय क्लिअर असतं. त्याच्यामुळे आपल्याला आपलं ध्येय पक्क करावं लागेल. बरोबर आहे का? ती पण एक ऍक्टिव्हिटी आहे. प्लीज बस. थँक्यू. मग अजून काय गुण असू शकतो? हे बघा, या जगामध्ये ना आपण दोन गोष्टीवर काम करू शकतो, जे शाश्वत स्वरूपाचं आहे. बाकी सगळंच गेलं. अशा दोन गोष्टी आहे की ज्याच्यावर आपण जर काम केलं तर ते आपल्याला कामी येणार आहे. एक आहे आपलं बॉडी, दुसरा आहे आपला माइंड. या दोनवर जे काही आपण म्हणजे लागत लावू शकतो ती सगळ्यात महत्वाची. बाकी किती मोठी घरावर लागत लावली त्याला अर्थ नाही. किती मोठ्या शेतावर लागत लावली त्याला फारसा अर्थ नाही. या दोन गोष्टीवर जी तुम्ही लागत किंवा ज्याला आपण इन्व्हेस्टमेंट म्हणू ती अतिशय महत्वाची आहे. बॉडीचं सगळ्यांना समजतं. चांगलं खाल्लं पाहिजे, चांगलं पिलं पाहिजे, चांगला व्यायाम केला पाहिजे, भरपूर झोप घेतली पाहिजे. परंतु माइंडचं काय? एक छोटंसं ना मायकेल जॉर्डन नावाचा, आता एक छोटीशी गोष्ट पुन्हा आपण घेऊया. एक मायकेल जॉर्डन नावाचा बास्केटबॉलपटू होऊन गेलेला आहे. त्याचं एक चरित्र आहे, पुस्तक पण आहे. कारण त्याच्या लहानपणीची गोष्ट सांगितलेली आहे. आणि गोष्ट किती गमतीची आहे पहा. त्याच्या वडिलांना त्याला असं एक संदेश द्यायचा होता. त्याच्या वडिलांनी काय केलं की त्याला एक असं बळकटलं टी शर्ट आणून दिलं आणि सांगितलं की जा म्हणे हे मार्केटला येऊन $2 विकून दाखव. मायकेल जॉर्डन प्रसिद्ध बास्केटबॉलपटू, छोटा होता, लहान याच्या एवढा होता, 10-12 वर्षाचा. वडिलांनी काय दिलं त्याला? टी शर्ट कसं होतं? बळकटलं होतं. बरोबर? सध्याच्या हिशोबाने किती होतील? 200 रुपये. अच्छा, 100 वर गेला का डॉलरचा रेट? माझं काही लक्ष नसतं पण आजकाल. अच्छा ठीक आहे, 180-200 वगैरे आपण. परंतु कोण देईल त्या प्रकारच्या टी शर्टचे? त्याने काय केलं?
चांगला घरचा आईचा जो सर्फ एक्सेलचा डबा होता तो घेतला, त्याला धुतलं, त्याला चांगलं प्रेस केलं, गेला मार्केटला आणि टी शर्ट घ्या लोकांनी पाहिलं. कारण त्याचा मित्र पण सोबत घेतला की 2 लहान मुलं म्हणतात की घ्या टी शर्ट. एकाला थोडीफार दया आली, त्याने टी शर्ट घेतलं, विकत घेतलं यांच्याकडनं. कसं होतं, जुनं होतं, मळकटलं होतं, नंतर धुतलं होतं, प्रेस केलं होतं. किती डॉलरला विकलं? घरी घेऊन आला वडिलांकडे. त्याला असं वाटलं वडील आता कसं सगळ्यांना आपण शाबासकी दिली, टाळ्या बिळ्या वाजवल्या, आपल्या वडील आपल्याला शाबास म्हणतील, बरोबर ना. त्याला विकून दाखवलं म्हटलं त्याला शाबासकी दिली पाहिजे की नाही. त्याचे वडील असं पाहत राहिले त्याच्याकडे असं वाकड्या नजरेनं. अच्छा ठीक आहे म्हणजे $2 टेबलवर ठेवून ते म्हणे. अजून कपाटाकडे गेले, अजून तसाच एक मळकटला पांढऱ्या रंगाचं टी शर्ट काढलं. आता जा म्हणे उद्या $20 विकून ये म्हणे. आधीच किती पंचायत, $2 खपत नव्हतं, त्याला धुतलं होतं, प्रेस केलं होतं वगैरे वगैरे. आता त्याला जरा फारच पंचायत पडली की हे $20 कोण घेईल. बघा बरं, गोष्ट गोष्टीसाठी नाही आहे. मी काहीतरी वेगळं सांगण्याचा प्रयत्न करतोय, गोष्टीच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करतोय. माझं मगाचं वाक्य आठवायचं, कशावर आपण इन्व्हेस्ट करू शकतो, बरोबर. आता त्याच्या वडिलांनी त्याला सांगितलं की बाबा हे $20 विकून दाखव. आता सांगा बरं कसं खपेल $20? काही आयडिया तुमच्या डोक्यामध्ये? कोणाच्या डोक्यात आयडिया? हां, या इकडे आता. गोष्ट गोष्टीच्या जागी आहे, तू माहितीकडे आहे. काय केलं पाहिजे हे तू माहिती. तो हे म्हणून विकू शकतो की हा नवीन ट्रेंड सुरू आहे किंवा ट्रेंड सुरू करू शकतो. चालेल, जो सांगेल त्याच्यासाठी टाळ्या वाजवायचं. सगळं उत्तर ऍक्सेप्ट केलं पाहिजे. अजून काय केलं पाहिजे? अरे टी शर्टला तो कलरही करू शकतो. नाही स्टेजवर त्याला लिमिटेड एडिशनच्या नावाने विकू शकतो. लिमिटेड एडिशनच्या नावाने विकू शकतो. अजून सर त्याच्यावर कोणत्या जास्त मदत हां हां सांग सांग. त्याच्यावर कोणत्या खेळ म्हणजे ते नॅशनल प्लेअर आहे त्यांचा ॲटोग्राफ करून विकू शकतो. विकू शकतो. हां अजून लावा, डोकं लावा. आपल्या इंटरेस्ट आणि इक्विटी सोबत विकू शकतो. एकदम तू यार फारच इकॉनॉमिस्ट माणूस निघाला. मग तुझं उत्तर काही समजलं नाही. ते टी शर्ट मॅजिकल पण आहे असं म्हणून विकू विकू शकतो. शकतो. अजून सर माझ्याकडे 2 ऑप्शन्स आहे. पहिलं ऑप्शन आहे की आपण जे टी शर्ट आहे ते पहिले $10 विकून देऊ आणि मग जे बाकीचे $10 आहे ते गिटार वाजवून किंवा हे करून पैसे कमवून घेऊ. तुझं पण उत्तर छान आहे, तुझ्यासाठी पण अभिनंदन. सर सगळे उत्तर चांगले आहेत. अजून कोण ती काहीतरी सांगितलं. आपण त्याच्यासाठी काहीतरी स्टोरी अटॅच करू शकतो की खूप मोठं अभिनेत्याचं होतं त्याच्यामुळे त्याने एक मॅजिकल होतं. ही पण चांगली गोष्ट आहे. आपण स्टोरी अटॅच करू. अजून मी पण सांगू शकते की हा नवीन लक्झरी ब्रँड आहे म्हणून. व्हेरी गुड. काय लोकांना बनवायचं, उल्लून बनवायचा ब्रँड. सर त्याला दूध प्रेस करून त्याच्यावर पेंटिंग करून विकू शकतो. व्हेरी गुड. अजून डोकं लावा. सर त्याला $10 मध्ये सेल करून $5 चे 2 घेऊन त्याला परत $10. अच्छा, हा बिझनेस सांगतोय आपल्याला. सर तो प्रीमियम बोलून $100 बोलू शकते आणि बोलेल की खूप डिस्काउंट दे तर 20 वा वा वा, याच्यासाठी टाळ्या वाजवा. यांना जर नवीनच आयडिया. त्याला कमीत विकून नवीन काही नवीन वस्तू घेऊन त्याला अजून महागात विकून. बरं, तरी तुझी पण आयडिया चांगली आहे. तू पण सांग. त्याच्यावर आर्टिस्टनी पेंटिंग केलेली आहे आणि तो खूप मस्त. तुझं नाव काय? पियुषी. पियुषीचं आपण कल्पना स्वीकारून घेऊ. ठीक आहे, पियुषी करता एकदा टाळ्या बस. पियुषीची आणि याच्या आधी पण कोणी कल्पना सांगितली हे जरा कोणीतरी कोणाला हाती लावून ठेवायला. पण त्याने काय केलं, त्याच्या एका मित्राला सोबत घेतलं, असं चांगलं जरा प्रेस बीस केलं, धुवून काढलं वगैरे वगैरे, स्वच्छ झालं आणि मग हे जरा आम्ही मारते वाटते तिकडे ठेवूया. आपण गरज पडली त्याला घेऊया. आता कसं टी शर्ट झालं, धुवून झालं, त्याच्यावर पेंटिंग करून झालं. पुन्हा 2 लहान मुलं मार्केटला गेले आणि त्यांनी त्यांचं चांगलं असं पेंटिंग दाखवलं. पेंटिंगवाला टी शर्ट, पेंटिंगवाला टी शर्ट, पेंटिंगवाला टी शर्ट. एक लहान मुलगा चालला होता आईसोबत. लहान मुलाला खूप आवडलं. लहान मुलं हट्ट करतात की नाही, तू करत असते का हट्ट? हेच पाहिजे, तेच पाहिजे. तुम्ही असे काही मुलं पाहिले असेल, बिलकुल जमिनीवर लोळतात मिळतात ते. आपल्याच देशातले परदेशात पण रडतात, म्हणजे असे लोळतात. मी त्या दिवशी क्लिप पाहिली की त्याची आई बिलकुल त्याला दाद देत नव्हती. एक लहान मुलगा आईस्क्रीमसाठी विदेशातली क्लिप होती ती. असं मस्त जमिनीवर लोळून राहिला, त्याच्या आईला त्याला आईस्क्रीम द्यायचं नाही.
त्याची आई त्याला बिलकुल उचलायला नाही गेली, तिथून जायला लागली, बरोबर ते तिच्या मागामागं करू चालायला लागला. त्याला जाणवलं की आपली आई आपल्याला सोडून चाललेली आहे. तर टी शर्ट धुवून झालं, प्रेस करून झालं, छान प्रिंट केली, छान घडी केलं, छान पॅकिंग केलं. पुन्हा मार्केटमध्ये 2 मुलं ओरडायला लागले की छान पेंटिंगवाला टी शर्ट घ्या. एका लहान मुलाला आवडलं, त्यांना आईकडे हट्ट धरला, आईने पण त्याला $20 घेऊन दिलं. टी शर्ट खपला की नाही? मायकेल जॉर्डनकडे आता ते सत्य घटना आहे बरं, त्याच्या चरित्रामध्ये आहे. मायकेल जॉर्डन मोबाईलवर मी गेल्यावर शोधून घ्यायचं. पुन्हा $20 घेऊन ते त्याच्या वडिलाकडे गेले. वडिलाकडे गेल्यावर वडिलाला त्यानं $20 दिले आणि सांगितले मी टी शर्ट विकून आलो. आता वडिलांना खुशी झाली पाहिजे की नाही? बरोबर. वडिलांना सगळी फार त्याच्याकडे उत्सुकतेच्या नजरेने नाही पाहिजे की बाबा तुम्ही फार महत्वाचं काम केलं. ते $20 त्याला सांगितलं की जा मी टेबलावर ठेवून दे. अजून त्याचे वडील कपाटाकडे गेले. कशासाठी गेले असतील? कशासाठी गेले असतील? अजून एक टी शर्ट काढायला, अजून एक असं पांढऱ्या रंगाचं